सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या 12 दिवसातली पेट्रोलच्या दरातली ही चौथ्यांदा वाढ झालेली आहे। आज पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैशांनी वाढ झालेली आहे, तर डिझेलच्या दरांमध्ये 2 रुपये 71 पैशांची वाढ झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। मुंबईत पेट्रोलचा दर हा 111 रुपयांवर गेला आहे, तर मुंबईत डिझेलचा दर हा 99 रुपयांवर गेलेला आहे। दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलचा दर 102.12 रुपये आणि डिझेलचा दर हा 95.20 रुपये प्रति लिटर झालाय। सततच्या होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आणि महागाईने सर्वसामान्यांचं कंबरड पार मोडून गेलंय। बहुत परेशान है सर। रेट इसके बारे में कोई बात ही नहीं करेगा। जो मुद्दे वाली बात है वो नहीं करेगा कोई। डेली डीजल का रेट कितना बढ़ रहा है, पेट्रोल का बढ़ रहा है, कोई बोल नहीं रहा। कई जगह तो डीजल दे ही नहीं रहे, बोले डीजल खत्म है, पंप पे परेशानी। उत्तराखंड गए थे उधर डीजल नहीं मिल रहा था हमें। डीजल बढ़ भी रहा डेली, इसके बारे में कोई बात नहीं कर रहा। करनी चाहिए ना बात। इससे कहाँ तक दिक्कत परेशानियां आ रही हैं? बहुत दिक्कत परेशानी है जी। ज्यादा तो टैक्सी वालों को आएगी जो डेली चलते हैं, प्राइवेट वाले तो रुक जाएंगे। बिल्कुल सही बढ़े हैं। सरकार कब तक सब्सिडी देगी, सरकार कब तक घाटा खाएगी? देश को चलाने के लिए सबको सहयोग करना चाहिए। ये आज देश की रिक्वायरमेंट है, हम सबको इस चीज़ में सहयोग करना चाहिए। मुश्किल है लोगों के लिए, नॉर्मल आदमी के लिए तो बहुत मुश्किल है। जो बर्दाश्त कर सकता है उसके लिए तो ठीक है, लेकिन हर नॉर्मल आदमी के लिए तो तकलीफदायक है ही है। और सारी चीज़ों पे इम्पैक्ट आता है उसका। एक छोटे से बढ़ोतरी से सारी चीज़ों पे, घरेलू चीज़ों पे इम्पैक्ट आता है। और आपको पता है ये सारी चीज़ें इसी से इम्पैक्ट होती हैं। अब चूँकि सबको पता है कि इंटरनेशनल मार्केट में सारी चीज़ें इम्पैक्ट कर रही हैं, बट देखें और क्या कर सकती है गवर्नमेंट इसके लिए। कुछ ज़्यादा महंगाई होती जा रही है। गवर्नमेंट को और कोई तरीका निकालना चाहिए इसके लिए कि वेट कम करे, कुछ और जो भी टैक्सेस वगैरह हैं वो कम करके थोड़ा पब्लिक को राहत देनी चाहिए इस मामले में। खाली पेट्रोल के रेट बढ़ाने से काम नहीं चलेगा। गवर्नमेंट को अपने भी कुछ खर्चे इस तरह कम करे जिससे कि पेट्रोल के ऊपर इतना ज़्यादा लोड ना आए। थोड़ी समस्या तो है, थोड़ी दिक्कत भी आती है। बाकी जो सरकार चाहती है वही करना पड़ेगा और क्या कर सकते। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या खिशाला खरं तर पुन्हा एकदा झळ बसलेली आहे। सोलापुरातील सुमारे 420 पेट्रोल पंपांवर नवीन दर लागू करण्यात आले असून पेट्रोलच्या दरात 2 रुपये 72 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैशांची वाढ झालेली आहे। सतत होत असलेल्या दरवाढीमुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची भीती व्यक्त केली जाते। देशभरात इंधन दरवाढीचा सिलसिला कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या सोलापुरातील डफरीन चौक या पेट्रोल पंपावर आहोत आणि मध्यरात्रीपासून नवे दर पेट्रोल पंपांवर लागू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 111 रुपये 84 पैसे जे नवे दर आहेत ते लागू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास पाहायला गेलं तर 2 रुपये 72 पैशांनी पेट्रोलची वाढ झाली मध्यरात्रीपासून। 4 वेळा 10 दिवसात वाढ झाली। कशा पद्धतीने परवडणार नाही, सध्याला तर परवडणार नाही। आमचं रोज काम फिरण्याचं असतंय। अगोदर 104 होता, आता 8 दिवसामध्ये कमीत कमी 7 रुपये तरी पेट्रोल वाढलेलं आहे। आम्हाला तर परवडणार नाही सर, कारण कलेक्शन तर पूर्ण याच्यावरच आहे। त्याच्यामुळे परवडणार, फील्ड ऑफिसर आहे त्यामुळे परवडणार नाही। चार्जिंग गाडी घ्या म्हणलं तर ही गाडी काय करणार परत? नाहीच परवडत, सर्वसामान्यांना परवडणार नाहीच आहे। कशा पद्धतीने बघता 10 दिवसात जवळपास 8 रुपयाने पेट्रोल वाढलं? होय, आपण पाहतोय की कुठेतरी हे जे वाहनधारक आहेत त्यांना दररोज पेट्रोल दरवाढीचा सामना करावा लागतोय। जवळपास 2 रुपये 72 पैशांनी काल मध्यरात्रीपासून पेट्रोल वाढलंय। कशा पद्धतीने बघता, परवडतं का पेट्रोल? नाही परवडत, सामान्य माणूस आहे आम्ही, तर दर कमी व्हायलाच पाहिजे। कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतो तुमच्या जीवनावर? काय आहे सगळी कमाई त्या पेट्रोल मध्ये घातल्यावर घरी काय नाही। की सोलापूर शहर जिल्ह्यात पेट्रोल 2 रुपये 72 पैसे आणि डिझेल 2 रुपये 81 पैशांनी वाढल्यामुळे नवे दर लागू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन चंदन बलूसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।